पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आईचं सगळ्यात मोठं दुःख हे असतं की स्वतःचं मूल जाणं, आणि या दुःखातून तिला एक मूलच बाहेर काढू शकतं, आपलं स्वतःचं मूल. मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मूल दत्तक घेण्याचा विचार करावा. काय रे, काय चाललंय? अगं मी कलर शोधतोय. मी आणि परी मिळून मिथिला काकूंसाठी एक गेट वेल सूनचं चित्र बनवतोय. जरा जास्तच पुळका आला याला मिथिलाचा. अरे वा, तुझं मिथिला काकू बरोबर खूप छान जमायला लागलं. दॅट्स वंडरफुल. हो, ती आमच्या फ्रेंड सारखीच झाली आहे. ती आमच्यासोबत खेळते, आम्हाला गोष्टी सांगते. आमची काही भांडणं झाली ना की ती सॉल्व सुद्धा करून देते. आणि शेफ काकांना न्यू रेसिपीज सांगते आमच्यासाठी बनवायला. आम्ही किती मस्ती केली ना तरी ती ओरडतच नाही, मारत नाही. आमची खूप काळजी घेते ती. पण फक्त मिथिला काकूला काहीतरी ते अटॅक आला ना की तिच्याकडे जावंसच वाटत नाही. तिची खूप भीती वाटते. मग अशा वेळी तिच्या जवळ जायचं नाही बच्चा. इट्स सिम्पल, लांब राहायचं. का? ती आम्हाला काय करेल का? हे मला कसं माहित असणार. एनिवेज, तू काय शोधत होतास? ते कलर बॉक्स मिळाला? ओ, मुलांना भीती वाटते का? मिथिलाला अटॅक आला की? मिळाले. ओ, दॅट्स गुड. आता तू आणि परी ना छानसं ड्रॉइंग करा आणि ते मिथिला काकूला गिफ्ट द्या. ओके ओके. गेट वेल सून मिथिला. ॲड्रेस तर हाच दिला होता. वेअर इज ही? सुजाता ताई. नमस्कार करते. बॅग आणते मम्मी. नाही ठीक आहे, तुम्ही बसा ना. जरा नाही ठीक आहे, थोडी जड आहे पण ठीक आहे. नाही ते जरा बसा ना, तुम्ही बसा. बरं तिथे बसा. कोण आहेस तू? मी शेफाली. शेफाली. हे समीरचं घर आहे ना? हो ताई. मग समीर कुठे आहे? ते येतच असतील, येतील एवढ्यात. अच्छा, म्हणजे आजही कामात बिझी आहे का तो?
करेक्ट. ऑफिस आणि काम महत्वाचं. तू कोणी म्हणाली? शेफाली म्हणजे इथली केअरटेकर का समीरची कॉलिग? एक मिनिट. तू समीरचं प्रकरण वगैरे तर नाहीयेस ना? अरे देवा, मी तुम्हाला पाणी द्यायलाच विसरले. मला तुम्ही नकोय. बसा, मी पाणी एक मिनिट. आता सुजाता ताईला मी कोण म्हणून काय सांगू? खरं तर हे सगळं समीर सरांनी सांगायला हवं. त्यांनी सांगितलं असेल का? त्यांनी सांगितलं असतं तर ताईंनी मला असं विचारलंच नसतं. मी तुला विचार. पाणी. अगं तू सॉरी ते एक मिनिट, ते जरा सॉरी. हा, आता थोड्या वेळापूर्वी समीर सर आणि मी सोबतच होतो. म्हणजे आम्ही दोघं कॉफी शॉपमध्ये कॉफी पीत बसलो होतो तुमची वाट बघत. मी येणारे माहिती होतं, तर कॉफी शॉप मध्ये त्याची काय गरज होती समीरला? काहीतरी वाईट सवयी लागलेल्या दिसतात. दिवसा ढवळ्या कॉफी प्यायची काय गरज आहे? मी तुमच्या बॅगा आत नेऊन ठेवते, तुम्ही घर बघून घ्या. खूप आवडेल तुम्हाला, छान आहे. हो का? मग मला बघायची काही गरजच नाही, सगळंच तर तुला माहिती आहे. तसं नाही. कुठल्या कुठे लांब आहे. कशाला उगाच समीरने या घराचा घाट घातलाय कोण जाणे. ताई छान आहे घर, तुला आवडेल, ये इथे. मला हॉटेल पण चाललं असतं. हॉटेलपेक्षा स्वस्त आहे का हे घर? हा? कोणाचं घर आहे? हॅलो, हे घर कोणाचं आहे? ते समीर सरांच्या मानलेल्या बहिणीचे. मानलेली बहीण? सख्खी बहीण असताना बाहेरच्यांना बहीण मानायची काय गरज आहे? सख्ख्या बहिणीला आणायला वेळेवर येता येत नाही, मानलेल्या बहिणीचा पुळका. असते कुठेही तुमच्या समीर सरांची मानलेली बहीण? ती वारली. काय? गेल्या वर्षी कार ऍक्सिडेंट मध्ये. हो, सॉरी. तू कोण आहेस मग? समीर सरांची मानलेली बहीणच का? ताई, ताई, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. ताई तू कधी आलीस? किती वर्षांनी भेटतोय तुला. मी नमस्कार करतो. हा, बरी आहेस का तू? मी खरं तर तुला न्यायला येणार होतो, पण मध्येच काय झालं ना. अजूनही शिस्त लागली नाही ना तुला? एनिवे, कसा आहेस तू? बरा आहेस ना? आणि ही ताई, ही इकडे आहे ना शेफाली. ही शेफाली माझी होणारी बायको. अच्छा, होणारी बायको म्हणजे लग्न ठरवून मोकळा झालायस का? अगं ते म्हणजे माझ्याशी एका शब्दाने काही बोलला नाहीस म्हणून विचारलं. अगं नाही, तसं नाही ताई. आपला मध्ये काही संपर्क नव्हता ना. म्हणजे मी 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 खरं तर तुला भेटून हे सगळं सांगणारच होतो. म्हणजे मला अच्छा, म्हणूनच आता यायला पण कदाचित उशीर केला असतो मुद्दाम. नाही, पण तू येईपर्यंत ही माझ्या पुढे पुढे करतच होती. माझ्या बॅग्स पाडल्या, मला पाणी दिलं, घर बघा बिघा म्हणाली मला.
शी इज ट्राइंग टू इम्प्रेस मी. आय एम शुअर तुझ्या सुद्धा असंच पुढे मागे करून तुला भुलवलं असणार ती. अगं नाही नाही ताई, ती खरंच चांगली मुलगी आहे. म्हणजे राहू दे राहू दे राहू दे. एक्सप्लेनेशन नकोय, मला सगळं कळलं. म्हणूनच तर लग्न ठरवायच्या आधी आपल्या सख्ख्या बहिणीला विचारावं, तिची परवानगी घ्यावी. असं एकदाही नाही ना वाटलं तुला? क्लेवर, व्हेरी क्लेवर. छान हा शेफाली. नाही म्हणजे माझ्या भावाला अगदी छान मुठीत ठेवलायस तू. व्हेरी स्मार्ट. ताई, शेफाली ताई तू बस ना. मी एक मिनिट मी आलो. शेफाली 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 प्लीज. शेफाली, ओ शेफाली प्लीज थांबा ना एक मिनिट. शेफाली 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 मी किती आवाज देतो तुम्हाला, तुम्ही पुढे पुढे चाललाय. प्लीज थांबा ना. शेफाली आय एम सॉरी. मी तुमच्या पुढे मागे करून तुम्हाला भुलवलंय का? नाही मी असं म्हणालो का? मग त्या असं का म्हणाल्यात सर? शेफाली हे बघा, सर घरी पाहुणे येतात ना तेव्हा कसं वागतात तसंच वागले मी. मी काही मस्का वगैरे नाही मारलाय त्यांना. मी तुम्हाला असं म्हणालो का की तुम्ही मस्का मारलाय? मी तुमचं जर काही नीट वागले नसते तर संस्कार नाहीये म्हणाले असते. नीट वागले तर मस्का मारते म्हणतात. सर नीट वागायचं तरी कसं मला सांगा. पण मी असं म्हणालो का की तुम्ही चुकीचं वागलात? पण त्या म्हणाल्यात ना सर, त्या काय म्हणाल्या की मी तुमच्या पुढे मागे करून तुम्हाला भुलवलं. सर मी तुम्हाला भुलवलं नाहीये. मी तुम्हाला असं म्हणालो का की तुम्ही मला भुलवलंय, तुम्ही माझ्या मागे पुढे करून मला प्रेमात पडले असं मी म्हणालो का? समजून तरी घ्या, ती पहिल्यांदा भेटली आज तुम्हाला माझी ताई. बरं तिला आपल्याविषयी खरं तर मी सांगणं अपेक्षित होतं पण मी सांगितलं नव्हतं. अचानक तिला या गोष्टी कळल्या, मग तशी रिॲक्ट झाली. प्लीज या सगळ्यात माझी ओढाताण होती विनाकारण. प्लीज तुम्ही समजून घ्या, असं काही नाहीये. आणि आपण इथे रस्त्यावर आहोत, ते डोळे पुसा, मला बरं नाही वाटत आहे ते. थँक्यू. बोलूया का जरा नॉर्मल? बोला. ते मगाशी मला एकटं टाकून का गेलात तुम्ही? कधी? मला त्या कॅफे मध्ये एकटीला सोडून. सर मला किती टेन्शन आलं होतं माहितीये. एकतर तुम्ही मोबाईल सोडून गेलात तिथे. कॉल कोणाला करायचा? चिडून गेलात की सहज गेलात काहीच माहिती नाही. त्यात तुमच्या ताईचा फोन आला. किती गोंधळून गेले होते सर मी. अरे हो हो हो, आज माझा बहुतेक सॉरी म्हणायचा दिवस आहे. त्याच्याही सॉरी, आय एम सॉरी. आणि एक गोष्ट मात्र आहे बरं का, आज मी कॉफी शॉप मधून अचानक निघून काय गेलो, ताई समोर तुम्हाला एकटीला काय सोडलं, पण तुम्ही छान हँडल केलं शेफाली. कमाल आहे. ते जमतं मला. ते दिसतच आहे मला. तुम्ही कुठे गेलेलात? मी ते काय झालं, अचानक एक असंच काम मला जरा आठवलं. असंच अचानक काम? शेफाली तुम्ही ते खाण्याची ऑर्डर देत होतात ना, तेव्हा मला कॅफेच्या बाहेर ना अचानक नेहा सारखी मुलगी दिसली. नेहा सारखी नाही, मला नेहा दिसली. आणि नेहाला अचानक पाहिल्यामुळे मग मी तिथून धावत पळत बाहेर पडलो. नेहा? हो. असं कसं शक्य आहे सर? नाही तुम्ही काही नका बोलू. नेहा कशी दिसणार आहे? शेफाली मला नेहा दिसली, मी खरं बोलतोय, म्हणून तर मी बाहेर पडलो. खोटं बोलताय ना तुम्ही? मला कारण देताय? नाही नाही नाही, मी कारण देत नाहीये शेफाली, विश्वास ठेवा. मला नेहाच दिसली आणि नेहाच्या मागे जाता यावं म्हणून मी तिथून धावत पळत बाहेर पडलो. आय स्वेअर, मी खोटं नाही बोलत आहे. बरं ठीक आहे. आय स्वेअर वगैरे म्हणून शपथ घ्यायची काहीच गरज नाहीये सर. कदाचित तुम्हाला भास झाला असेल.
नाही शेफाली, आता मला भास झालेला कळणार नाही का? मी पाहिलं स्वतः, नेहा होती. असेल असेल. सर, याचा अर्थ नेहा गेल्याचं तुम्ही अजूनही मान्य केलं नाहीये ना? त्या दिवशी तिच्या डेस्कवर पण कोणाला बसू देत नव्हतं. कुठलाही समारंभ असो, स्पेशली नेहाशी कनेक्टेड असला की तुम्हाला तिची आठवण येतेच ना. तुमच्या डोक्यात सतत तिचे विचार असतात सर. कदाचित म्हणूनही तुम्हाला तिचा भास होत असेल. म्हणजे कोणीतरी सिमिलर तिच्यासारखी दिसली म्हणून नेहा म्हणून तिच्या मागे मागे गेलात. पण जिच्या मागे गेलात ती नक्की होती तरी कोण? मला नाही माहिती. मला नेहा दिसल्यासारखं वाटलं म्हणून मी मागे मागे गेलो, धावलो, तिला गाठलं सुद्धा. मी आवाज दिला पण ती अचानक गायब झाली. गायब झाली? अशी कशी गायब होणार आहे सर? मी तुम्हाला बोलले ना, तुम्हाला भास झालाय सर. मला सांगा, जर ती नेहा असती तर तुम्हाला दिसली असती ना तिथे? किंवा दुसरी कुठली मुलगी असती तर नक्कीच तुम्हाला दिसली असती ना. पण हा तुमचा भास होता. नाही, पण मी नेहाला, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भासच असेल कदाचित. मॅम, गोळ्या द्यायच्यात. मिथिला मॅम, गोळ्या आणल्यात, आत येऊ का? मॅम, काय चाललंय? मॅम ते गोळ्या आणल्या होत्या. दिसत नाही का तुला? झोपली ना ती. दे माझ्याकडे, मी देते. जा. या गोळ्या बदलायलाच हव्यात. आय एम व्हेरी शुअर डिप्रेशनवरच्या या गोळ्या जर मिथिलाने घेतल्याच नाहीत तर तिचे पॅनिक अटॅक्स वाढत जाणार. मग तिला मूल दत्तक मिळू शकत नाही. मिथिला, 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 उठ, गोळी घ्यायची. उठ उठ उठ, गोळी घ्यायची, गोळी घ्यायची. चल 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 चल, वेळ झाली. गोळ्या घे ना. दॅट्स गुड. अर्धवट झोपेतही गोळ्यांमधला फरक कळणारच नाही हिला. उठ मिथिला, उठ. मॅम, मला जरा बोलायचंय.